ज्या पद्धतीने त्या दिग्विजय पाटलांना अटक करण्याची टाळाटाळ केली जात होती आणि पार्थ पवारांपर्यंत पोहोचायचा सुद्धा प्रयत्न केला जात नव्हता, त्या अनुषंगाने असं वाटत होतं की हे होणारच होतं, फक्त योग्य वेळेची वाट बघत होती. 2 दिवसापूर्वी पार्थ पवारनी मला राज्यसभेत जायचं असं जेव्हा म्हटलं तेव्हा खरंच संताप आला की ज्या मुलाचे वडील अगदी आत्ता गेलेले असताना या मुलाला स्वतःचं राजकारण सुचत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. आणि असा व्यक्ती ज्यांनी 1800 कोटीची सरकारी जमीन लाटण्याचा व्यवहार केला आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. मागील काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण हे चांगलंच चर्चेत आलं होतं आणि राज्यभरात याबाबतची चर्चा झाली होती. आणि या संदर्भातलं चार्जशीट जे आहे ते पुणे पोलिसांनी काल न्यायालयामध्ये सादर केलेलं आहे. यामध्ये जवळपास 1863 पानांची चार्जशीट तयार करण्यात आलेली आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या चार्जशीटमध्ये दिग्विजय पाटील आणि त्यासोबतच पार्थ पवार यांचं नाव जे आहे ते वगळण्यात आलेलं आहे आणि शीतल तेजवानी यांनाच मुख्य आरोपी या संपूर्ण प्रकरणामध्ये करण्यात आलेला आहे. आपण पाहिलं जेव्हा हे संपूर्ण प्रकरण घडलं तेव्हा सुद्धा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून पार्थ पवार यांचं नाव या प्रकरणामध्ये घेतलं जावं, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला जावा अशा प्रकारची मागणी केली जात होती. आणि जेव्हा आता काल चार्जशीट सादर केलेलं आहे तर तेव्हा त्यांचं नाव वगळण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा हे सगळे सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ते ॲक्शन मोडवर आलेले पाहायला मिळत आहेत. कारण जी सरकारची जमीन होती ती त्यांनी अमेडिया कंपनी ह्या प्रायव्हेट कंपनीच्या नावावर त्यांनी खरेदी केली होती आणि या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये आपण पाहिलं तर 99% भागीदार हे पार्थ पवार होते, तर 1% भागीदार असणाऱ्या यामध्ये जो दिग्विजय पाटील जो आहे तर याचा सुद्धा 1% भागीदार जो आहे तो या संपूर्ण प्रकरणामध्ये होता. मात्र सुरुवातीला दिग्विजय पाटील याचं सुद्धा नाव आलं होतं. मात्र आता जेव्हा चार्जशीट दाखल केलेली आहे तर यामध्ये या दोघांचीही नावं वगळण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे हे जे सगळे सामाजिक कार्यकर्ते आहेत तर ते पुढे येत आहेत. आणि जर पुणे पोलिसांकडून ही नावं वगळण्यात आली असतील तर आम्ही आता दुसरा मार्ग अवलंबू आणि या दोघांची नावं यामध्ये पुन्हा येण्यासाठी आम्ही काम करू अशा प्रकारची भूमिका जी आहे ती या सामाजिक कार्यकर्त्यांकडून घेतली गेलेली पाहायला मिळते. याबाबत नेमकी काय अधिकची माहिती आहे जाणून घेणार आहोत आपण सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांच्याकडून. ज्यापर्यंत सुद्धा तीच माहिती आलेली आहे, परंतु ज्या पद्धतीने त्या दिग्विजय पाटलांना अटक करण्याची टाळाटाळ केली जात होती आणि पार्थ पवारांपर्यंत पोहोचायचा सुद्धा प्रयत्न केला जात नव्हता, त्या अनुषंगाने असं वाटत होतं की हे होणारच होतं, फक्त योग्य वेळेची वाट बघत होते. त्यामुळे कदाचित आता सगळेजण वेगवेगळ्या प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत, कुणाचं लक्ष नाही असं बघून हे चार्जशीट फाईल केले का असं वाटतं. परंतु याच्यामध्ये काही झालं तरी एक मुंढवा असेल किंवा शिवाजीनगरचा घोटाळा असेल, याच्यामधून जे कोणी लोक आहेत ते कागदोपत्री इतके अडकलेले आहेत की त्यांना सोडवणं म्हणजे त्या गुन्ह्यांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न आहे, एवढं याच्यातून दिसतं. गुन्हेगारांना पाठीशी घालतात असं वाटतंय का? 100% याच्यामध्ये शंका काही उत्पन्न होण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या पद्धतीने हा सगळा घोटाळा झाला, ज्या पद्धतीने सगळी नावं पुढे येत होते, ज्या पद्धतीने FIR दाखल झाला, ज्या पद्धतीने ह्या इन्व्हेस्टिगेशनचं त्याला म्हणजे रफादफा करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरून असं वाटतंय की 100% मूळ गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं जर चालू राहिलं तर हळूहळू ही केससुद्धा संपूर्ण निकालात निघेल आणि कोंढवा घोटाळा कधी झाला होता की नाही अशी परिस्थिती निर्माण होईल अशी यामुळे भीती वाटते. निश्चितपणे येणार, कारण ज्या पद्धतीचा हा गुन्हा घडलेला आहे त्याच्यामधून कुणाचंही नाव वगळणं हे काही योग्य नाही आणि आमचा त्या दृष्टीनं पाठपुरावा राहील. चार्जशीटची प्रत अजून हातात आलेली नाही, परंतु ते आल्यानंतर मात्र जर असं त्यांनी केलं असेल पोलिसांनी, म्हणजे केलं आहे याची आमची खात्रीच आहे, तर त्याच्यावर आम्हाला पुढचा काहीतरी उपाय बघावा लागेल. तुम्ही आता नेमकी काय भूमिका घेणार आहे? आधी ते चार्जशीट हातात येऊ दे, त्यानंतर जर गरज पडली तर ज्यांनी हे केले आम्ही कदाचित कमिशनरना भेटू, कदाचित वेळ पडली तर कोर्टात जाता येईल. याच्या संदर्भात तिन्ही प्रकार जे काही उपलब्ध आम्हाला रेमेडीज आहेत, कदाचित लोकायुक्ताकडे जावं लागेल, त्या सगळ्या आम्ही पार पडू. कदाचित पोलीस प्राधिकरणाकडे आम्हाला जावं लागेल की चुकीच्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन झालं आहे म्हणून. हे सगळे प्रकार आम्ही त्याच्यामध्ये तपासून पाहू. लिंकशीट देण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला ते तर पहिल्यापासून करतायत, म्हणजे चार्जशीटच्या माध्यमातून ज्या अर्धी 1% भागीदार सापडत नाही त्यांना आता 99% कसे सापडायचे. त्याच्यामुळे हे ज्या पद्धतीने हे FIR झाला आणि ज्या पद्धतीने पुढचं सगळं इन्व्हेस्टिगेशन झालं त्याच्यातून याच्यात काही ठराविक लोकांना सोडून म्हणजे शीतल तेजवानी वगैरे
असे वगळता सगळ्यांना निर्दोष सोडण्याचा हा प्रयत्न आहे असं माझं ठाम मत आहे. जमीन विक्री असं दिसतं. मग असंच असेल तर गांजा किंवा मेफेड्रॉनमध्ये जे वाहतूक करणाऱ्यांपासून सगळ्यांना पकडतात, पिणाऱ्यांपासून ते गांजा ओढणाऱ्यांपासून किंवा मेफेड्रॉन घेणाऱ्यांपासून, तयारी करणाऱ्यांपासून, ते गुन्हे आणि या गुन्ह्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे पोलिसांना गुन्हेगारांमध्ये वर्गीकरण करण्याचा अधिकार दिला कुणी? तो अधिकार कुणालाही नाही आहे. त्याच्यामुळे पोलीस जर असं म्हणत असतील की त्यांचा काही संबंध नाही, तर माझं ज्यांनी काही इन्व्हेस्टिगेशन केलं किंवा ज्यांचे हात याच्यामागे आहेत त्यांना खुलं आव्हान आहे की आपण 4 लोकांमध्ये सगळ्या पत्रकारांसमोर बसू, ते गुन्हे कसे नाहीत एकदा आम्हालाही समजावून सांगावं त्यांनी. पुण्याच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारना पहिल्या दिवशीपासून अतिशय सुंदरपणे वाचवण्यात येत आहे. त्याच्यात आपण बघितलं FIR मध्ये त्यांचं नाव नाहीये, खारगे समितीचा अहवाल आज तगायत दाखल नाहीये आणि प्रत्येक ठिकाणी त्याला वाचवण्याचा सरकार प्रयत्न करताना दिसतंय. 2 दिवसापूर्वी पार्थ पवारनी मला राज्यसभेत जायचं असं जेव्हा म्हटलं तेव्हा खरंच संताप आला की ज्या मुलाचे वडील अगदी आत्ता गेलेले असताना या मुलाला स्वतःचं राजकारण सुचत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. आणि असा व्यक्ती ज्यांनी 1800 कोटीची सरकारी जमीन लाटण्याचा व्यवहार केला आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याला कुठच्याही प्रकारे राज्यसभेत मी जाऊ देणार नाहीये, त्याच्या विरुद्ध लढणार आहे. त्याची माहिती घ्यायला जेव्हा पोलिसांकडनं माहिती मिळाली, आता कळत आहे की चार्जशीट सुद्धा EOWनी फक्त आणि फक्त शीतल तेजवानी विरुद्ध केली आहे. म्हणजे कारवाई केल्यासारखं दाखवण्यासाठी शीतल तेजवानी विरुद्ध चार्जशीट आहे, पण अमेडिया विरुद्ध, दिग्विजय विरुद्ध, पार्थ विरुद्ध कुठलीही कारवाई आज तगायत केलेली नाहीये. इन्क्वायरी चालू आहे असंच सांगण्यात येत आहे. याच्यावरनं राजकारणाची जी किळसवाणी घाण करून ठेवली आहे महाराष्ट्रात, ते आता सरळ म्हणजे दलालाचा अड्डा झाल्यासारखं महाराष्ट्र सध्या झालेलं आहे. तर आपण पाहिलं की मुंढवा जमीन गैरव्यवहाराप्रकरणी आता चार्जशीट दाखल करण्यात आलेला आहे. काल जे चार्जशीट दाखल झालेलं आहे तर ते फक्त शीतल तेजवानी जे आहे तर त्यांच्याबाबतचं होतं आणि आता ज्या बातम्या येतात त्यामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे. मात्र अंजली दमानिया यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार की या संपूर्ण प्रकरणासंदर्भात जर एखाद्या विरोधात गुन्हा दाखल केला, 60 दिवसांच्या आत जर चार्जशीट दाखल केली नाही तर त्या व्यक्तीला बेल मिळू शकते आणि त्यामुळेच शीतल तेजवानी यांच्या विरोधातलं जे चार्जशीट आहे तर ते आता सध्या दाखल करण्यात आलेलं आहे. यासोबतच या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे, त्यामुळे कोणालाही आतापर्यंत क्लीन चिट मिळालेली नाहीये. दिग्विजय पाटील जे आहेत त्यांच्या विरोधातलं सुद्धा चार्जशीट लवकरच दाखल होऊ शकतं, त्यामुळे या प्रकरणामध्ये आतापर्यंत कोणालाही क्लीन चिट मिळाली नसल्याचं त्यांच्याकडून म्हणलं जात आहे. मात्र एकूणच काल जी चार्जशीट दाखल केली आहे त्यानंतर आता सगळे सामाजिक कार्यकर्ते पुन्हा एकदा पेटून उठलेले पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडून सुद्धा आता पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी मागणी केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर.